ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील सावरगावमधील काळेवाडी इथे महामार्गावरनं काळेवाडी, लांडगेवाडी, राळेवस्ती आणि चौधरी वस्ती तसेच मांडवहोळ धरणाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरती अतिक्रमण झाल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। रस्त्यालगत करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे रस्ता मोठ्या प्रमाणात अरुंद झालाय। मोठ्या वाहनांची ये-जा करणं जवळपास अशक्य बनलंय। त्यामुळे ग्रामस्थांसह शेतकरी, वाहन चालक आणि परिसरामधील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। यावेळी शिवाजी बेलकर, रवींद्र गायखे तसेच शशिकांत बेलकर, संतोष गायखे, रेवजी भोसले, वसंत बेलकर, सीताराम गायखे, मुकुंद कळमकर तसेच दत्ता भोसले, गणेश भोसले, नवनाथ गायखे, इंद्रावन गुगळे, अनिकेत गायखे, बाबू गायखे, गंगाराम गायखे, अंकित गायखे, श्रीधर कळमकर, ऋषिकेश कळमकर आदी ग्रामस्थांनी रस्ता तातडीनं खुला करण्याची मागणी केली आहे। अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला। या संदर्भात सावरगाव ग्रामपंचायत आणि काळेवाडी ग्रामस्थांनी यापूर्वीच तहसीलदार कार्यालय पारनेर इथे निवेदन सादर केलं होतं। राष्ट्रीय महामार्ग 61 ते काळेवाडी गावठाण शिवरस्त्यावरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याची तक्रार करून संबंधितांवरती कारवाई करत रस्ता मोकळा करून देण्याची मागणी करण्यात आली होती आणि या निवेदनासोबत जवळपास 100 ग्रामस्थांच्या सह्या असलेला तक्रारी अर्ज देखील जोडण्यात आला होता। मात्र 2 महिन्यांहून अधिकचा कालावधी उलटून गेला तरी देखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाहीये असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। नमस्कार, मी रवींद्र गायके, ग्रामपंचायत सदस्य सावरगाव। काळेवाडीमध्ये नॅशनल हायवे पासून एक माझ्या अंदाजे 100 मीटरच्या अंतरावर हा काळेवाडीमध्ये गावठाणमध्ये जाणारा रस्ता आहे। हा रस्ता 100 वर्षापूर्वीचा आहे आणि या रस्त्यावरून इतका दळणवळण आहे का दूधवाले, शेतकरी या सर्वांचा मेन रस्ता आहे। इकडून बेलकर आणि इकडून गुगळे या दोन्हींचा रस्त्याचा वाद आहे। याच्यामध्ये गावाला अडचण येत आहे। 1-2 वेळा लोक या खड्ड्यात पडली आणि 1-2 वेळा इकडून टँकर दुधाचे जात असताना पलटी व्हायचे राहिले आणि दोघांशी वाद होतात, शेतकऱ्यांचे तिथे ग्रामस्थांचे वाद होतात। आणि ह्यो रस्ता यासाठी आम्ही तहसीलदारला लेटर दिलं, सगळे रिश्यू पण आणली। त्याच्यावर त्यांनी काय फक्त एकदा सर्कल येऊन बघून गेले, त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। तर आमची एकच मागणी आहे का आम्हाला या काळेवाडीसाठी दळणवळणाचा रस्ता आहे, 2 गाड्या पास होतील अशा प्रकारचा रस्ता शासनाने आम्हाला काढून द्यावा आणि जर तो रस्ता काढला नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ रस्ता रोको करणार आहे। मीटिंग मध्ये झालेलं आहे ना ते बोलणं। आता हे बेलकर सोडायला तयार आहेत, हे आता यांचं काय गुगळ्यांचं काय म्हणणं आहे आता त्याच्यावर ते म्हणजे काहीतरी शासनाकडून आम्हाला याच्यावर मिळावा ही विनंती। हॅलो, नमस्कार। हे पहा, हे आमच्या काळेवाडी गावचा हा पूर्वीपासून हा रस्ता आहे आणि या रस्ता 577 आणि 578 ह्या दोन्ही गटांच्या मधून आहे। त्यामुळं या दोन्ही मालकाला आमची एक विनंती आहे, आमच्या काळेवाडी आपले जे काही ग्रामस्थ जे खाली राहतात, दळणवळणाचा रस्ता आहे, इथं मोठ्या गाड्या जाण्यासाठी भरपूर अडचण होते आणि इथं एक आमची दुधाची डेअरी आहे। त्या डेअरीचा सुद्धा टँकर रोज जातात येतात, गावड्यांना जाण्याचा हा त्रास होतो। कधी कधी टँकर त्याच्यात पलटी होण्याची शक्यता असते, कारण सकाळीच हे म्हणत होते टँकर आता तिथं पलटी झाला असता। आणि माझा कंस्ट्रक्शनचा व्यवसाय असल्यामुळं माझ्याकडं 14 टायर 16 टायर सिमेंटच्या गाड्या येतात, त्या गाड्या इथून जात नाही। आणि काही लोकांचे समजा काही शेतीचे कामं असतात, त्यांचे पोकलेणं वगैरे असतात, तेही सुद्धा इथून घेता येत नाही। म्हणून ही अडचण भरपूर आहे। याची दखल आमची शासनाधारी याचं निवेदनही दिलं होतं, पण या निवेदनात काही आमच्या तहसीलदारांनी आमच्या या निवेदनाची दखल घेतली नाही। म्हणून त्यांना एक आमची विनंती आहे की आमच्या निवेदनाचा आम्हाला या गावचा रस्ता त्यांनी मोकळा करून द्यावा अशी आम्हाला त्यांना विनंती आहे। नाहीतर त्यांनी नाही असं काही केल्यास आम्ही सर्व ग्रामस्थ रस्ता रोको आंदोलन करू अशी त्यांना विनंती आहे। गावाला रस्त्याला आमची अडचण नाही काही, दोघांची बी सर्वे नंबरनुसार मोजणी करावा आणि दोघांच्या मध्यातून रस्ता काढून द्यावा, काही प्रॉब्लेम। मी शशिकांत बेलकर, माझी इथं ही जागा माझी आहे आणि इकडची जागा आहे पिंटू भोसलेंची आहे। हा गट नंबर 577 आहे, हा 578 आहे। तर माझं हेच म्हणणं आहे की हा रस्ता पूर्वीपासून आतमध्ये गेलेला आहे, जरी तो कोणाच्या जागेतून जाऊ द्या
जर त्यांचं म्हणणं असं असेल की हा रस्ता माझ्या जागेतून गेलाय आणि माझं म्हणणं आहे हा रस्ता माझ्या जागेतून गेलाय, तर याची माझ्याकडे सरकारी मोजणी केलेली प्रत पण आहे. आणि तरी त्यांना ती मान्य नसेल तर त्यांनी ती परत मोजणी करून घ्यावा. आणि हा रस्ता त्यांचं म्हणणं आहे दोघांच्याही मध्यातून जेवढा तिकडून जाणार तेवढाच रस्ता इकडून जाईल, तर त्याला माझी पूर्ण तयारी आहे. परंतु जर त्याच्यातून रस्ता गेला आणि त्यांना जर ते बांधकाम पाडायची वेळ आली तर ते त्यांनी पाडावा लागेल, अशी त्यांनी पण आत्ताच याच्यातून सांगावं की रस्ता तिकडून गेला तर ते मी पाडायला तयार आहे. आणि जर ते तयार नसतील तर आता हा रस्ता, माझं तर म्हणणं असं आहे की हा रस्ता पूर्ण माझ्या क्षेत्रातून गेलेला आहे आणि त्यांचं बांधकाम पण माझ्या क्षेत्रामध्ये इकडलं पुढचं, असं माझं म्हणणं आहे. आणि त्यांचं जर म्हणणं आहे जर माझ्या क्षेत्रात आहे तर त्यांनी मोजणी करावा आणि त्यांचं बांधकाम त्यांच्या क्षेत्रात असेल तर त्यांनी तसंच राहून द्यावा आणि माझ्या क्षेत्रात आलं असेल तर ते मी पाडल्याशिवाय राहणार नाही. विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.